कुठल्या वळूचा खोंड आहे? म्हणजे व्यापाराला विकत घेतलेला आहे. किती महिन्याचा? 9 महिना नाही. किती किंमत सांगितली? किंमत 35,000 होय. नाव सांगा तुमचं? अशोक पांढरं निळे. अशोक पांढरं निळे. गाव डिस्क, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा? 8411 8411 9881 21. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. ती पण तुमचंच आहे? मामा ही कोणाच आहे? ही कोणाच आहे? आपला. किती महिन्याचं खोंड आहे? 4 महिने. कुठल्या वळूची पैदास आहे? वगैरे. कोणते वगैरे? चंदू वगैरेंच्या. किती किंमत सांगितली ह्याची? 25,000 रुपये. नाव ही? याची किंमत किती सांगितली? 30,000 रुपये. हा कुठल्या वळूच आहे? काय हंगिरगे? हंगिरगेच्या कुठल्या? शिंगमोडक्या. आणि हा म्हणजे असाच व्यापाराला घेतला. तुमचं नाव सांगा? बयाजी गडदे. गाव लोहगाव, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर? 9881 6318 49. ज्यांना कोणाला चांगले खोंड हवे असतील जातीवंत त्यांनी मालकांशी संपर्क करा. सांगोला बाजार दर रविवारी भरत असते. ज्यांना कोणाला जातीवंत चांगले खोंड गायी हवे असतील त्यांनी सांगोला बाजारला अवश्य भेट द्या. धन्यवाद. नमस्कार. पाहू शकता सांगोला बाजार अशा प्रकारे भरत आहेत. ज्यांना कोणाला चांगले खिल्लार खोंड गायी बैल हवे असतील ते सांगोला खिल्लार बाजारला भेट देऊ शकता. कुठल्या ओळख खोंड? व्यापाराला घेतलेला आहे. मालक 28,000ला घेऊन जा म्हणतायत, पण व्यापारी 21,000 काय म्हणतोय. हे म्हणतात 22 आणि 28. त्याच्यामुळे मी काय जमाना झालाय. मालक नाव सांगे? विजय सुदने. गाव एकतपूर. मोबाईल नंबर? 7709662685. किती किंमत सांगितली? 40,000 रुपये. कमी जास्त होतील? घरचंच आहे का व्यापार? घरचं आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. अशा प्रकारचे चांगले कोण सांगोला बाजारामध्ये भेटतात. ज्यांना कोणाला हवे असतील ते सांगोला बाजारला भेट देऊ शकता. हे वरलाकडची लाईन आहे जे जत भागातील रोडनी येतात. त्यांचे ते ह्या साईडला बांधतात वरलाकडच्या शेळ्यांच्या बाजाराच्या बाजूला. पाहू शकता. परंतु असं परिस्थिती आहे बाजारची व्हिडिओ बनवणाऱ्याची की लोक सहकार्य करत नाहीत. तरुण मुलं बरेचसे व्यापारी चेष्टा करतात. कारण की पाठीमागे मी जवळजवळ खिल्लार काऊ चॅनलचे किंवा शेती गुरुजी आणि शेती संगोपन यांचे व्हिडिओ बघायचो. सर्व व्हिडिओ बघायचो त्यांचे. परंतु त्याच्यात पण मला असं जाणवलं की त्यांची पण लोक मुलाखत देताना चेष्टा करायची. मुलाखत देतो म्हणायचं, बोलवायचं, परत माझा मूड नाही म्हणायचं, किंवा परत म्हणायचं मालक दुसराच आहे, मालक गेलेला आहे, आणि सांगायचं नाही काही उलट सुलट. ह्याच्यामुळेच मला वाटतंय खिल्लार काव आणि शेती गुरुजी किंवा शेती संगोपन यांनी बऱ्यापैकी खिल्लारचे व्हिडिओ बनवणे बऱ्यापैकी बाजारात सांगोला बाजारात येऊन बंद केलेलं आहे. ते आता एवढ्यापुरतं
चांगल्या वळू मालक किंवा गोठ्या खिल्लार गायींच्या गोठ्या मालकांचे मुलाखती घेतात. याच्यातून काय साध्य करायचं असतं त्या चेष्टा करणाऱ्यांना किंवा टाइमपास करणाऱ्यांना आता त्यांनाच माहिती. पाहू शकता अशा मोठ्या मापाचे बी बडाव बैल तुम्हाला भेट. कुणाचा आहे बडाव बैल? मला तुमचा आहे. किती जाते आहे मालक? 6 जाते आहे का? कशाला वापरलाय? कशाला वापरलाय? कशाला वापरला? शेती कामासाठी. नाव सांगा. चांगदेव सुभाष पाटील. गाव? बिसूर. हा, बिसूर. बिसूर गा तालुका. हा, तासगाव. तासगाव जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 969960 74 24 54. किती किंमत सांगितली? 55. पाहू शकता भिसूर तासगाव तालुका सांगली जिल्ह्यातला आहे. भरपूर लांब आलेले आहेत. कारण पाठीमागच्या बाजारात पण आपण बोललो होतो की सांगली, कोल्हापूर, सातारा भागात एक मोठा बाजार पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचे जनावरं आणण्याचे विक्रीचे हाल होणार नाहीत. कारण सांगोला बाजारला एवढ्या लांब जनावरं आणायचं म्हणलं की त्यांना भाड्याचा किंवा नाही विक्री झालं तर नेण्याचा खर्च भरपूर होतो किंवा मग नाईलाज असतो मागेल त्या किमतीला देऊन टाकावं लागतं जनावर. मला किती भाडं लागलं एवढ्या लांब यायला? 4000 भाडं घेतलं. पाहू शकताय बैल आणाय 4000 गेले तर तासगाव तालुक्यातून. आता इथं जवळजवळ 10 वाजून गेलेत तरी बैल विकलेला नाही. आता बैल विकला तर ठीक, नाही तर परत माघारी न्यायची म्हणलं तर परत अजून पैसे जाणार आणि नाईलाज असतो. मग जर विकायचाच असेल तर म्हणाल त्या किमतीला विकावं लागणार. अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. पाहू शकता हा तिकोंडी राजा लाईनचा जवळजवळ चांगला वळू आहे. कर्नाटकमधून आले चडचण, उमराणी, तमाराई सावकारांच्या गावातले आहेत. तरी सुद्धा हा खोंड अजून विकला नाही. ह्या आधुनिकरणाच्या युगामध्ये आधुनिक ट्रॅक्टर मशीनच्या साह्यानं किंवा आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे बैलांचं काही काम राहिलं नाही. ड्राय एरियामध्ये जिथं दुष्काळी भाग आहे, पाणी नाही किंवा मारा नाही शेती, अशा ठिकाणी बैलांचं काम आहे. परंतु नाईलाज असतो, शेतीची कामं संपल्यानंतर चांगले बैल पण विकावे लागतात शेतकऱ्याला. पाहू शकता त्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे. तरुण पिढीने खिल्लार संगोपनासाठी प्राधान्य देऊन जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. इंजेक्शन न भरता त्यासाठी चांगल्यात चांगलं वळू भरून चांगली पैदास केली तर चांगल्या ठिकाणी जाते. त्याच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजे खिल्लार संगोपनासाठी. लोक 1000 रुपये 2000 रुपये वळू भरण्यासाठी जातात म्हणून इन्शिमेशन भरून मोकळे होतात. परंतु त्या पैदाशीचा परत काय उपयोग होत नाही. मग नाईलाज असतो. अशी कुठे बी वासरे गुपचूप बाजारात येऊन लगेच देऊन जावं लागते. चांगले खिल्लार वळू भरले, चांगली पैदास केली तर चांगले वळू चांगल्याच किमतीने जातात. चांगली पैदास चांगल्याच लाईन चांगल्या ठिकाणी जाते. होता होईल एवढं भर द्या खिल्लार चांगले संगोपन करण्यावर. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतर अंगविक्षेप केलेले वेगवेगळे चॅनल, कॉमेडी, खिल्लार, गाण्याचे वेगवेगळे गाण्याचे चॅनल, हे लगेच माणूस लगेच झटक्यात क्लिक करून सबस्क्राईब करतंय, शेअर करतंय. परंतु चांगले शेती उपयोगी किंवा माहितीविषयक जर जनरल नॉलेजचे चॅनल असतील तर लोक पाहतात आणि दुर्लक्ष करतात.
गिरडीकरांची धावण आहे, मोठ्या मापाचे खिल्लार खोंड यांची प्रत्येक यात्रेत सांगोला बाजारात शेळ्यांच्या बाजाराकडून आल्यानंतर भिंतीच्या कडेला पहिली धावण असते, पाहू शकता. आपण मालकांची मुलाखत घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या मालकांची वेळोवेळी मुलाखत घेतलेली. तोईल एवढं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझे जीव पाहू शकता हे निवडक खोंड घेतलेले आहेत विक्रीसाठी व्यापारी वर्गाने. हे काजळी खिल्लार, कोसा खिल्लार. कुठल्या व्यापाऱ्यांची खोंड आहे ती? घरी घेतले पाळायला का विक्रीसाठी घेतलेत? आता हे आपले नाही. हा हा, चला की आपल्यावर. हे व्यापारी वर्गाने निवडक खोंड घेतलेले चांगले जातीवंत विक्रीसाठी, ह्या बाजारातून त्या बाजारात विक्रीसाठी. पाहू शकता ही सर्व खोंड इकडून पुणे भागात, नाशिक, बीड, संगमनेर, मुंबई त्या भागात जातात. किती महिन्याचा खोंड म्हणून घेतला हा? 17 महिन्याचा खोंड म्हणून घेतला. कशासाठी घेतला तुम्ही? म्हणजे तुम्ही विकला? तुम्ही कशाला पळवलेला? 3 फेऱ्याच्या मैदानाला पळवलेला. नाव सांगा. बंडू पाटील लेंगरे, विठा लेंगरे, बंडू पाटील. मोबाईल नंबर 9665 67 1041. 9665 67 1041. ही घरचाच होता की विकत घेतलेला होता? विकत घेतले. कुठून? लेंगरे. म्हणजे आपलं कोणतं लेंगरे? पण विठा लेंगरे, खानापूर तालुका, जिल्हा. म्हणजे आपलं ते शिंदे पैलवानांचा गोटा आहे. हा तिथं राईट. ते तालीम ही 13-14 बैल आहेत रेसचे. म्हशीचा गोटा गावाच्या वर विटा रोडला. बरोबर, विलास शेठ. अशा प्रकारची रेसची चांगली जातीवंत खोंड पाहिजे असतील तर तुम्हाला सकाळी 6:30-7 वाजता बाजारात यावं लागेल. तर शेतकऱ्यांचे तुमचा डायरेक्ट संपर्क होईल. चांगले जातीवंत खोंड तुम्हाला भेटून जातील. तर सांगोला बाजारला अवश्य भेट द्या. धन्यवाद मालक. किती जाते आहे असं? 1 मिनिट हा. मोठ्या मापाचा बैल आहे, पाहू शकता तुम्ही. मामा किती जाते? 6 जाते. 6 जाती. कशाला वापरलाय? समजायला हल्ला शेतीच्या कामाला सगळे वापरलाय. किती किंमत सांगताय? 55,000 रुपये. नाव सांगा तुमचं. रमेश पाटील. रमेश पाटील. गाव? धरमगाव. हा, धरमगाव तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा. 9096 560 116. धन्यवाद मालक. किती जाती आहेत मालक? ही दुसरा, ही चौसा आहे. कुठल्या कामाला वापरलेत? हे सगळे कामाला, शेती कामाला सगळे वापरलेत. किती किंमत सांगताय जोडीची? 1 लाख सांगता. जोडीची 1 लाख. कमी जास्त होतील व्यवहार? 80 व्यवहार, 80 पर्यंत द्यायची. नाव सांगा. मंगेश मोहन उस्माळे, जवळा. मंगेश मोहन उस्माळे, जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर सांगा. 8766 8766 8766 47 47 28 94. ज्यांना कोणाला हवे असतील शेतीच्या कामासाठी, जत भागातील, सांगोला भागातील, मंगळवेढा, आटपाडी भागातील लोकांना जर हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. कशासाठी वापरलाय? रेसला वापरलाय. काय नाव आहे बैलाचं?
पतंग नाव पतंग कुठल्या भागात रेसवर पळवलाय? आठवडी भागात आटपाडी भागात. किती ठिकाणी गटपास वगैरे काय गटपास केले ते भरपूर ठिकाणी केले ते माळशिरसला का? माळशिरस केला गारळवाडीला केला गारळवाडीला. तुमचं नाव सांगा. प्रवीण नरळे. प्रवीण नरळे. गाव आठवडी आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर सांगा. 89 किती किंमत सांगताय? 70. कमी जास्त होते. बैलगाडी शर्यतीला पळवलेला आहे खोंड, पाहू शकता. बैलगाडी शर्यतीसाठी पळवलेला खोंड आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. आटपाडी भागातील खोंड आहे. कुठल्या वळूची पैदास आहे ही? कुठल्या वळूची पैदास आहे? तिकोंडी राजाची पैदास आहे लाईनची. किती किंमत सांगितली याची? 40,000. नाव सांगा तुमचं. लक्ष्मण मल्लप्पा सबई. लक्ष्मण मल्लप्पा सबई. सबई. गाव उमदी. उमदी, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर सांगा. 9049212130. याचा वडील कुठला होता? गाव नाही नाही, तिकोंडीचा राजा मेला 2020 ला. ह्याचा वडील कुठला आहे आता? आप्पा ते वारलेलं होरीच नाही, आता कुठला भरला पण ह्याचा? आता आप्पा ह्याचा कुठला? गाव टिकून गावच. तिकोंडीत कोणाकडे आहे? सरसाईल. शिरशैल्य त्यांच्याकडच्या वळूच आहे का? ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा. धन्यवाद.